नमस्कार. ब्राईट जेन एज्युकेशनच्या माध्यमातून आपणा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत. प्रवास असतो प्रत्येकाचा ज्याचा त्याचा एक निरंतर, लेखणीचं मिळावा कोरा कागद, जगण्याचे थोडे मिळाया उत्तर. मंडळी, आज वर्षभरापासून आपण जी मेहनत करत आलो आहोत, अर्थात 12वी बोर्ड हा प्रत्येकासाठी एक महत्त्वाचा टप्पा असतो आणि टर्निंग पॉईंट ऑफ लाईफ आपण जे काही म्हणतो हे फक्त म्हणण्यापुरतं नाही आहे, तर ते सिद्ध करण्यापुरतं सुद्धा आहे. आणि याच अनुषंगाने ब्राईट जेन एज्युकेशनच्या माध्यमातून आपण तुमच्यासाठी, सर्वच विद्यार्थ्यांसाठी, मग तो कॉमर्समधला असू दे, आर्ट्समधला असू दे अथवा सायन्समधला असू दे, प्रत्येक शाखेसाठी, ज्ञान शाखेसाठी आपण आज हा अट्टहास करतोय. अर्थात संपूर्ण पाठ्यपुस्तकाचं एक थोडक्यात आपण या ठिकाणी ग्लिम्स, किंबहुना नेमकं काय, कोणत्या पाठात काय सामावले, कवितेत काय सामावलं आहे, भावाशय काय आहे, आशय काय आहे, या सगळ्याचीच उत्तरं आपण या ठिकाणी घेतोय. आणि अर्थात मागच्याच काही व्हिडिओजमध्ये आपण बघितलं होतं की सगळ्या प्रश्नांची अगदी सविस्तर उत्तरं, मग ते गद्य असेल, पद्य असेल, व्याकरण असेल, उपयोजित लेखन असेल, कथेसारखा साहित्य प्रकार असेल, किंबहुना निबंधसारखा लेखन कौशल्याचा भाग असेल, या सगळ्याच विभागांवर आपण याआधीसुद्धा तयारी केली होती, उजळणी केली होती. पण मात्र आज या अंतिम टप्प्यावर आपण आज हा एक शेवटचा, एक वन मोर चान्स म्हणून आपण पुन्हा एकदा तुमच्यासाठी हा एक अट्टहास आपण केला आहे. अर्थात प्रत्येकासाठीच, प्रत्येक विद्यार्थ्यासाठी, विद्यार्थिनीसाठी आजचं सेशन हे महत्त्वाचं असेल. आपण बघूयात नेमके कोणते पाठ या तुमच्या 12वीच्या बोर्डासाठी आहेत. आणि अर्थात सगळेच पाठ महत्त्वाचे आहेत, कोणता महत्त्वाचा असं काहीच नाही आहे, सगळेच महत्त्वाचे आहेत. मात्र वेटेज कोणत्या गोष्टीला जास्त द्यायचं, कोणत्या भागावर प्रश्न, कोणत्या घटकांवर प्रश्न अधिक तरी येऊ शकतात, याची मात्र चर्चा आपण आजच्या सेशनमध्ये करणार आहोत. सुरुवात करूया आजच्या पाठाला, आजच्या भागाला आणि आजच्या अंतिम टप्प्याच्या घटकाला. तर मंडळी, गद्य, पद्य, व्याकरण, साहित्य प्रकार, कथा आणि निबंध असे 5 प्रकार, 5 घटक, 5 विभाग तुमच्या कृतीपत्रिकेसाठी बोर्डाच्या असणार आहेत. अर्थात 80 मार्कांचा पेपर आहे, 3 तासांचा कालावधी आहे. 3 तासांच्या कालावधीमध्ये 80 मार्कांचं आव्हान पेलणं हे अर्थात तेवढं कठीण आहे, पण अशक्य मात्र बिलकुल नाही. कारण सगळ्याच गोष्टी तशा बघायला गेल्या तर सोप्या आहेत, सातत्य हवं. तर पहिला जो पाठ आहे तो म्हणजे वेगवशता, अर्थात प्राचार्य शिवाजीराव भोसले यांचा पाठ आहे. आता वेगवशता आपण मागच्या पण व्हिडिओजमध्ये बघितलं होतं की वेगवशता, वेगाला वश होणं म्हणजेच वेगवशता, असा एक साधा अर्थ आहे शीर्षकाचा. आता या पाठामध्ये काय काय, म्हणजे उत्तरं कशी लिहावीत, तर साधारणपणे सगळेच प्रश्न हे तुमच्याच पाठ्यपुस्तकातले असणारे जे स्वाध्याय कृतीमध्ये आहेत, त्याच्या पलीकडचा दुसरा कोणता प्रश्न फारसा येऊ शकत नाही. आणि जरी आलाच तरी तो स्वमतामध्ये तुमच्या मताचा येऊ शकतो. पण मात्र बहुतांशी त्यांचा फोकस, बोर्डाचा बहुतांशी फोकस हा पाठ्यपुस्तकातल्या प्रश्नांवरच असतो प्रतिवर्षी. आता इथे काय लिहू शकता, तर गाड्यांना म्हणजे वेगाला आहारी जाणं हे कशा प्रकारे धोकादायक आहे, तर हा एक पाठ मुळात वैचारिक पाठ आहे. प्राचार्य शिवाजीराव भोसले यांनी जो लिहिला आहे, वेगाला आहारी न जाण्यासाठी कोणती मापदंड महत्त्वाचे आहेत, कोणते नियम महत्त्वाचे आहेत, हे यांचं पालन करणं या ठिकाणी महत्त्वाचं आहे. अर्थात कोणतेही गाडीवर स्वार होतो आपण, आपल्याकडे कामं बरीच असतात आणि या कमी वेळामध्ये बहुतांशी कामं करण्याचा एक टास्क आपल्या रोजच्या दैनंदिन जगण्यामध्ये, व्यवहारामध्ये असतो. पण मात्र हे करत असताना वेगाला ताब्यात ठेवणं, नियंत्रण ठेवणं हे मात्र प्रत्येक चालकाचं कर्तव्य आहे. वाहतुकीचे सर्व नियम पाळणं महत्त्वाचं आहे. आणि हे जर नाही केलं तर काय होऊ शकतं, अर्थात शारीरिक थकवा, शारीरिक अडथळे बरेच येऊ शकतात जे निसर्गाच्या विरुद्ध आहेत. आणि म्हणून निसर्गाने जे आपल्याला दिलं आहे त्याचं पालन करणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. अनेकांना आपल्याकडे गाडी असणं हे एक ऐश्वर्याचं कुठेतरी प्रतीक मानलं जातं, वाहन हे ऐश्वर्याचं प्रतीक मानलं जातं. बाकीच्या वाहनांना मागे टाकून आपण पुढे जाणं हे कुठेतरी एक इथे स्पर्धा वाढली जाते. आणि मग स्पर्धा वाढली की साहजिकच अपघाताला निमंत्रण दिलं जातं. आणि म्हणूनच हे जर टाळायचं असेल
तर या पाठातले जे जे महत्त्वाचे सल्ले जे प्राचार्य शिवाजीराव भोसले या लेखकांनी आपल्यापर्यंत पोहोचवलेत त्यांचं पालन करणं अतिशय महत्त्वाचं आहे. अर्थात या सगळ्याबरोबरच आपल्याला हेही जाणून घेणं महत्त्वाचं आहे की वेगवशता या पाठाच्या माध्यमातून आपल्याला हेही समजतं की काय करावं, म्हणजे वाहन चालवताना कोणती काळजी घेतली गेली पाहिजे. तर हेल्मेटचा वापर केला गेला पाहिजे, सीट बेल्टचा वापर केला गेला पाहिजे, त्यासोबतच जे वाहतुकीचे नियम आहेत त्यांचा वापर केला पाहिजे. या सगळ्या पलीकडे आपण सिग्नल असेल किंवा आपल्या गाडीवरचे जे फुट लाईट्स असतील, हेडलाईट्स असतील, हे आपण नीट प्रकारे देतोय का, सिग्नल्स असे मागच्या वाहनाला देतोय का, याचा सुद्धा विचार या अनुषंगाने व्हायला पाहिजे. आता या पाठामध्ये कोणते प्रश्न महत्त्वाचे असतील तर वेगवशता ही विकृती म्हणजे प्रकृती आणि विकृतीचा तो एक प्रश्न महत्त्वाचा असेल. वाहन चालवताना कोणती काळजी घेणं महत्त्वाचं आहे हा एक प्रश्न महत्त्वाचा असेल. आणि त्यासोबतच वाढता वेग म्हणजे ताण असतो हे प्रश्न महत्त्वाचे आहेत. स्वमतातले तुमच्या पाठ्यपुस्तकात जे जे प्रश्न दिसत आहेत हे चारीच्या चारी प्रश्न अतिशय महत्त्वाचे आहेत, जे बोर्डासाठी हमखास पडतातच पडतात. आता यानंतर पुढची जी कविता आहे ती म्हणजे रोज मातीत. रोज मातीत कल्पना दुधाळ या कवयित्री आहेत. या कवितेच्या अर्थात की स्त्रीचं, एका कष्टकरी स्त्रीचं जगणं काय असतं, कशा प्रकारे असतं. प्रत्येक स्त्री ही शेतकरी स्त्री कुठल्या ना कुठल्या गोष्टीत त्या प्रवासात जात असते, पण ऊन वारा पाऊस हे सगळेच अडथळे झेलत निसर्गाच्या प्रत्येक आव्हानाचा सामना करत ही स्त्री शेतामध्ये मात्र कशा प्रकारे सौंदर्य फुलवते, हिरवाईचं वेगळं विश्व ती खुलवते आणि साकार करते, अशा प्रकारचा एक वस्तुपाठ आपल्याला कवितेच्या माध्यमातून पाहायला मिळतो. सरी वाफ्यात कांदा लावते बाई लावते, अर्थात की त्या कवितेमध्ये त्यांनी सुरुवातीलाच म्हटले सरी वाफ्यात कांदा लावते बाई लावते. बाईचं शेतात नांदणं कसं आहे याचाच वस्तुपाठ आपल्याला कवितेच्या माध्यमातून मिळतो. त्यांच्या कवितेमध्ये आलेली जी प्रतिमा प्रतीका आहेत म्हणजे कांदा लावते, बाई दाबते, ऊस लावते, हे सगळे शब्द त्यांचं जगणं कसं आहे आपल्याला हे सांगतायत. म्हणजेच काय, प्रत्येक शेतकरी स्त्रीचं शेताशी असलेलं एक वेगळं नातं, वेगळं भावविश्व त्यांनी या कवितेच्या माध्यमातून कल्पना दुधाळ यांनी मांडलेलं आहे. त्यामुळे प्रत्येक स्त्री ही तिचं रोज रोज शेतात राबून मरून तेव्हा कुठेतरी तिचं पीक उगवतं आणि संपूर्ण शेत ते पूर्ण हिरवगार होऊन जातं. काळ्या आईला त्यांनी म्हणजे मातीला त्यांनी काळी आई असं म्हटलंय. अर्थात की माती ही प्रत्येक शेतकऱ्यासाठी किंबहुना शेतकरी स्त्रीसाठी ही काळी आई असते आणि काळ्या आईचं सुद्धा त्यांनी या ठिकाणी जे प्रतीक नोंदवलंय ते तितकंच प्रत्येकाने वाटतं आपल्याला. त्यामुळे कवितेच्या अनुषंगाने बोलत असताना रसग्रहणावर सुद्धा तितकाच महत्त्वाचा प्रश्न कवितेच्या अनुषंगाने येऊ शकतो असंही मला या ठिकाणी सांगावंसं वाटतं. कारण रसग्रहण हा असा मुद्दा आहे ज्यामध्ये 3 मुद्दे येणं अपेक्षित आहे: आशय सौंदर्य, काव्य सौंदर्य आणि भाषिक वैशिष्ट्य. या सगळ्याचा अभ्यास आपण मागच्या व्हिडिओजमध्ये केला होता. अर्थात फक्त हा ग्लिम्स आहे म्हणून पुन्हा एकदा त्या सगळ्याची आठवण करून तुम्हाला मी देतोय. आशय सौंदर्यामध्ये तुम्हाला कवितेची प्रस्तावना लिहिणं गरजेचं आहे. काव्य सौंदर्यामध्ये ज्या ओळी विचारल्यात त्याच ओळींचा अर्थ तुम्हाला तिथे उलगडणं महत्त्वाचं आहे. आणि भाषिक वैशिष्ट्यामध्ये कवितेची भाषा ही कशी आहे हे सांगणं महत्त्वाचं आहे. त्यामुळे या कवितेची भाषेबद्दल जर म्हणायचं झालंच तर साधी सरळ सोपी भाषा आहे. त्यांनी प्रत्येक शेतकरी स्त्रीचं जगणं हे कितपत खडतर आहे किंबहुना कशा प्रकारे ते संवेदनशील करतं हे त्यांनी त्यांच्या हृदयातल्या शब्दातून दाखवलेलं आहे. त्यामुळे प्रत्येक शब्द हा एक त्यांचा स्वतःचा आर्त स्वर आहे. अशा प्रकारचं त्यांचं एक भाष्य त्यांनी या ठिकाणी केल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. त्यासोबतच काळी आई असेल, बाई लावते, बाई दाबते, कांदा लावते, ऊस लावते, बाई नांदते, हिरवी होऊन मागं उरते, बाई उरते, हे सगळे शब्द त्यांच्या स्वतःमधलं शेतकरी स्त्री हे व्यक्तिमत्व नेमकं काय आहे याचंच कुठेतरी उदाहरण या सगळ्या शब्दाच्या माध्यमातून कुठेतरी खुलतंय. अशा प्रकारचा एक काय म्हणू शकतो आपण, एक वास्तवाचा टप्पा त्यांनी या ठिकाणी गाठलेला आपल्याला पाहायला मिळतो. त्यामुळे प्रत्येक शब्दातनं एक वेगळं प्रत्येकाने चित्रण उभं राहतं याचाही साक्षात्कार या कवितेच्या माध्यमातून आपल्याला होत असतो. आता
सगळेच प्रश्न या कवितेसाठी सुद्धा तुमच्याच पुस्तकातले असतील इतकं मात्र महत्त्वाचं. पुढचा जो पाठ आहे तिसरा, तो म्हणजेच आनंदाचा उत्सव. आता अर्थात की शिवाजीराव गोरले यांचा हा पाठ आहे. आयुष्य आनंदाचा उत्सव. शिवराज गोरले हे पाठाचे लेखक आहेत. अर्थात या पाठामध्ये नेमकं काय म्हटलं, म्हणजे जगावं कसं, या पाठ्यपुस्तकातून घेतलेला हा पाठ, हा भाग प्रत्येकासाठीच, प्रत्येकाच्या आयुष्यासाठी एक वेगळी कलाटणी देतो. अर्थात प्रत्येकाचं आयुष्य सुखदुःखांचं आहे, संघर्षाचं आहे, आव्हानाचं आहे. पण मात्र शिवराज गोरले यांनी मात्र या पाठाच्या अनुषंगानं प्रत्येक व्यक्तीचा आनंद हा स्वतःमध्ये दडलेला आहे, अंतरीमध्ये दडलेला आहे. आनंदी आनंदकडे जिकडे तिकडे चोहीकडे ही फक्त कवी कल्पनाच नाही, तर ते शाश्वत सत्य आहे. अशा प्रकारचं त्यांनी जे ठसवलं आहे प्रत्येक माणसाच्या मनावरती, ते तितकंच आपल्याला आकर्षित करतं. आता या पाठामध्ये नेमकं काय दडलं, अर्थात या ज्या सगळ्या गोष्टी सांगितल्या त्या तर आहेतच, पण त्यासोबतच निसर्गाची सोबत, संगीताची साथ आणि पुस्तकांचा सहवास, यात सगळ्या गोष्टी असतील तर माणसाचं आयुष्य सुजलाम सुफलाम झाल्याशिवाय राहू शकत नाही. अशा प्रकारचा संदेश त्यांनी या पाठाच्या माध्यमातून आपल्याला देऊ केलेला आहे. अर्थात याच पाठासाठी सुद्धा पुन्हा एकदा स्वमतातले जेवढे प्रश्न पाठ्यपुस्तकात जेवढे आहेत स्वाध्याय कृतीतले, ते एकही सोडू नका, त्यातलेच प्रश्न येणार इतकं मात्र नक्की आहे. कारण बोर्डामधले जर मागचे जे काही आपण प्रश्नपत्रिका बघितल्या, प्रत्येक प्रश्नपत्रिकेमध्ये स्वाध्याय कृतीतला एक तरी प्रश्न पडलेलाच आहे. त्यामुळे स्कोअर करण्याचा पूर्णपणे अधिकार तुम्हा विद्यार्थ्यांना आहे. एक चांगली संधी आहे यंदाच्या परीक्षेमध्ये उत्तम स्कोअर करण्याची. आणि अर्थात ब्राईट जेन एज्युकेशनच्या माध्यमातून ते सगळं सहकार्य हे तुम्हाला झालेलं आहे, तुमच्यापर्यंत पोहोचलेलं आहे. चौथी कविता अर्थात बाभ बोरकर यांची आहे. बाभ बोरकर ते कवितेचे कवी आहेत. मग या कवितेमध्ये नेमकं काय दडलंय, तर आषाढ हा जो महिना आहे, हा महिना पूर्णपणे पावसाचा आहे, पर्जन्याचा आहे. आणि जिथे पर्जन्यवृष्टी होते अशा प्रकारचा हा आषाढ महिना, ज्या आषाढ महिन्यामध्ये आषाढ घन म्हणजेच जे ढग असतात आषाढाचे, ते पूर्णपणे गर्दी करून असतात आसमानामध्ये, आकाशामध्ये. आणि या वेळेला मात्र कवीला असं वाटतं की बाबा आता थांब तू, मला आता हे सगळं सौंदर्य पाहायचं आहे. आणि मग या वेळेला आषाढ घनाला, आषाढातल्या पावसाला थांबण्याची विनंती करतायत की मला तर हे सगळं सौंदर्य बघायचं आहे, हे ढग, हे आकाश कधी मोकळं होईल याची मी प्रतीक्षा करतोय. आणि मग याच अनुषंगानं जी फुलं पानं त्यांनी जे त्यांच्या कवितेमध्ये जी टाकलीत, म्हणजे केतकी असेल, जाई असेल, किंबहुना आणखी कोणती सोनचाफा असेल, ही सगळीच फुलं म्हणजे निसर्गाचं एक वेगळं सौंदर्य आहे. शेतीमधली जी अवतं म्हणजे आपण जो डांगर म्हणतो ती असतील, बांबूची बेटं असतील, वेळूची बेटं असतील, ही सगळीच प्रतीकं म्हणजेच या निसर्गातली सौंदर्य जी आहेत. त्यासोबतच या सगळ्यामुळे निसर्गातलं वातावरण हे तितकंच आल्हाददायी झालंय, प्रसन्न झालंय. अशा प्रकारचं त्यांनी एक चित्रण या कवितेच्या माध्यमातून केलं आहे. सोबतच त्यांनी केलेली आषाढ घनाला विनंती की बाबा तू थांब आता, ही विनंती तेवढीच त्यांच्या मनातली वाटते, सहृदयता वाटते. त्यांची कुठेतरी मनःपूर्वकता या कवितेच्या अनुषंगाने जागी झाली आहे, अशाच प्रकारचा एक आपल्याला भास या ठिकाणी होतोय. आणि बाभ बोरकर यांची भाषा, अर्थात की पुन्हा एकदा रसग्रहणाचा जर प्रश्न आला तर पुन्हा एकदा आशय सौंदर्य, काव्य सौंदर्य आणि भाषिक वैशिष्ट्य, 3 मुद्दे अतिशय महत्त्वाचे आहेत. या 3 मुद्द्यांमध्ये तुम्हाला तुमचं उत्तर लिहिणं अपेक्षित आहे. आणि एक लक्षात घ्या, प्रत्येक कविता असेल किंवा गद्य असेल, पाठ असेल, काही असेल, ते लेखक असेल, लेखिका असेल, कवी असेल किंबहुना कवयित्री असेल, त्यांची नावं पाठच असली पाहिजे. कारण जेव्हा तुम्ही कवीचा, कवयित्रीचा संदर्भ देता, नाव देता, तेव्हा मात्र तुमचा एक गुण वाढला जातो, हे मात्र लक्षात घ्या. जेणेकरून परीक्षकाला असं वाटतं की बाबा विद्यार्थ्यांनी चांगल्या प्रकारे अभ्यास केला आहे. त्यामुळे ही गोष्ट मला या अनुषंगाने पुन्हा एकदा सांगावीशी वाटते. आता कवितेची भाषा नेमकी कशी आहे, कवितेमध्ये एक नादमय, कवितेला एक नाद बसलाय. म्हणजे प्रत्येक कवितेमध्ये तुम्ही जर बघितलं की थांब जरा आषाढ घना, बहु देरी तुझी दिठी भरून करुणा, यमक चांगलं त्यांनी जुळवलंय. त्यामुळे त्यांनी जी प्रतीकं वापरलीत, प्रतिमा वापरल्यात, कविता तुमच्या डोळ्यासमोर असेल
जेव्हा तुम्हाला रसग्रहणाचा प्रश्न येणार तेव्हा उदाहरण कवितेतला एक स्टॅन्झा, एक कडवं तुमच्या पेपरात असणार. त्यामुळे जर कोणत्या प्रतिमा, प्रतीकं, रूपकं जे काही आलं असेल तर ते तुमच्या उत्तरात नमूद करा. अतिशय महत्त्वाचं आहे ते, कारण त्याच्यामुळे तुमचं उत्तर वाढतं. उत्तर वाढल्याने तुमचे गुण वाढतात आणि परीक्षकावरती एक वेगळी छाप सोडण्याचा हा एक चांगला पर्याय या ठिकाणी म्हणता येईल आपल्याला. त्यामुळे कविता नादमय आहे. अनुप्रास, यमक या सगळ्यांनी युक्त असेल तर तेही तुम्ही नमूद करू शकता, कारण कवितेमध्ये यमक प्रधानता बाभ बोरकरांनी उत्तम प्रकारे साधली आहे. त्यामुळे तुम्ही त्याचाही नमूद किंवा त्या गोष्टीचाही समावेश तुम्ही करू शकता. आता पुढचा जो पाठ आहे तो म्हणजे वीरांना सलामी. वीरांना सलामी 5व्या पाठामध्ये अनुराधा प्रभुदेसाई या लेखिकेने लडाखच्या 1999चं युद्ध आपल्यापर्यंत कशा प्रकारे पोहोचलं नाही अशी खंत तिला वाटते. 2004ला लेखिका जेव्हा जाते आणि मग सगळ्याच अनुषंगाने तिकडचं सीमेवरचं चित्रण लेखिका करते आणि मग हीच लेखिका अनुराधा प्रभुदेसाई यापुढे 5 वर्ष मी या सगळ्या सैनिकांना भेटण्यासाठी येईन विजय स्तंभाच्या साक्षीने अशा प्रकारची शपथ ती घेते. आणि मग 5 वर्ष रक्षाबंधनाचा कार्यक्रम असेल तर तेव्हा ती आवर्जून प्रत्येक सैनिकाला राखी बांधण्यासाठी मात्र सीमेवर आवर्जून जाते. इथेच लेखिकेचं सैनिकांशी असणारी वेगळी नाळ किंबहुना काय म्हणू शकतो आपण भावविवश काय आहे त्यांच्याप्रती असणारा तिचा आदर सन्मान हा या ठिकाणी जागृत होतो. आणि तेव्हा खऱ्या अर्थाने प्रत्येक सैनिकाचं असणारं काम, कार्य, योगदान, भारतभूमीसाठी त्याने दिलेलं योगदान हे तितकंच मोठं आहे, जाज्वल्य आहे, ते कधी न संपणार आहे आणि ते कधी ऋण न फिटणार आहे अशा प्रकारचा संदेश आपल्याला या पाठाच्या माध्यमातून मिळतो. आता स्वमतातले पुन्हा एकदा सगळेच प्रश्न महत्त्वाचे आहेत. या ठिकाणी पुस्तकात जे दिलेत प्रश्न ते सगळेच महत्त्वाचे आणि अगदी सोपं आहे, म्हणजे काहीच कठीण नाही मुळात. थोड्याफार घटना ज्या पाठामध्ये आहेत त्या फक्त थोड्या नमूद केल्या की बाकीचं उत्तर तुम्ही तुमच्याप्रमाणे नमूद करू शकता. मग आता घटना नेमक्या कोणत्या, तर प्रस्तावनेतला जो काही छोटा भाग आहे तो तुम्ही घ्या सुरुवातीला. त्याच्यानंतर अगदीच कुठली महत्त्वाची घटना असेल म्हणजे ती लेखिका सगळ्या ठिकाणी जाते आणि मग ते सगळे मार्ग बंद होतात, मग लेखिकेला कोण कोण भेटतं की तो 21 वर्षाचा मुलगा असेल किंवा जी कोणी पात्र त्या ठिकाणी आलेली आहेत या सगळ्याचा तुम्ही नमूद करू शकता, समावेश करू शकता उत्तरामध्ये चांगल्या प्रकारे. त्यासोबतच शेवटी येताना मात्र आपल्या एक भारत भूमीसाठी सैनिकाचं असणारं काम कितपत मोठं आहे अशा प्रकारचा एक संदेश जरी लिहिलात एक छोट्या शब्दांमध्ये किंवा काही ओळींमध्ये तरीही तो चालू शकणार आहे, जेणेकरून उत्तर तुमचा पूर्णपणे त्या गुणांसाठी पात्र असेल. आता यापुढचा जो भाग आहे तो म्हणजेच 6वी जी गझल आहे ती म्हणजेच रंग माझा वेगळा. आता ही गझल आहे, लक्षात घ्या, ही कविता नाही आहे. सुरेश भट यांनी लिहिलेली ही गझल आहे रंग माझा वेगळा. आता या गझलेतनं काय मिळतं, प्रत्येक व्यक्तीचं आयुष्य हे संकटांनी भरलेलं असतं, सुखही असतं दुःखही असतं, पण सुख आणि दुःख या दोन्ही संकल्पना वेगवेगळ्या आहेत. सुरेश भटांच्या आयुष्यामध्ये असंच काही घडलंय आणि म्हणून त्या विचारातनं, त्या भावनेतनं, त्या अनुभवातनं या ओळी या ठिकाणी साकार झाल्या. रंगुणी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा, गुंतुणी गुंतात साऱ्या पाय माझा मोकळा. सुंदर सुरुवातच अशी आहे की प्रत्येक रंगात रंगून सुद्धा स्वतःचं व्यक्तिमत्व मात्र पूर्णपणे कलंदर आहे, वेगळं आहे, अलिप्त आहे. त्यामुळे आपल्या आयुष्यात येणारी प्रत्येक सुख, प्रत्येक दुःख आणि या दुःखांमध्ये सुद्धा दुःखाचा स्वीकार त्यांनी केला आणि म्हणून दुःखाला सुद्धा त्यांचा प्रेम लागलं, त्यांची माय लागली, त्यांचा लळा लागला अशा प्रकारचा एक आशय या ठिकाणी व्यक्त होतो. त्यांनी बरंच सोसलं, त्यांनी बऱ्याच दुःखाच्या झळासुद्धा सोसल्या, पण शेवटी मात्र ते असं म्हणतात की मध्यरात्री हिंडणारा सूर्य मी, माझ्यासाठी न माझा पेटण्याचा सोहळा. हे सुंदर म्हटलंय. त्यामुळे तुम्ही हे सुद्धा नमूद करू शकता की त्यांनी जे म्हटलंय की मध्यरात्री हिंडणारा सूर्य जो इतरांसाठी काम करतोय, जे दुःखीत आहेत, जे पीडित आहेत, ज्यांच्या आयुष्यात नैराश्य आलेलं आहे त्यांच्यासाठी मी आहे. भले आयुष्याने माझा विश्वासघात केलाय, माणसांनी माझा विश्वासघात केलाय, पण या सगळ्यानंतर सुद्धा इतरांसाठी तेवत राहणं ही गोष्ट फार मोठी आहे
आणि सुरेश पठाणी सुद्धा असंच या ठिकाणी नमूद केलंय. गझल त्यांची गझल ही वृत्तछंदामध्ये मोडणारी गझल आहे, त्यामुळे रसग्रहणामध्ये सुद्धा अशा प्रकारचा जर प्रश्न आलाच कुठल्याही ओळी येऊ शकतात. त्यामुळे आशय सौंदर्य, काव्य सौंदर्य आणि भाषिक वैशिष्ट्य, भाषिक वैशिष्ट्यामध्ये लिहित असताना वृत्त प्रकार हा यायलाच पाहिजे. म्हणजे वृत्तछंदातली गझल आहे, मात्र वृत्त आपल्याला गझलेमध्ये पाहायला मिळतं. रंगुणी रंगाते साऱ्या रंग माझा वेगळा, गुंतुणी गुंतते साऱ्या पाय माझा मोकळा, यमक जुळलेत, वेगळा मोकळा, लळा झळा. त्यामुळे अशा प्रकारचे शब्दांचा वापर तुम्ही तुमच्या उत्तरात करू शकता चांगल्या प्रकारे. जे प्रश्न तुमच्या पाठ्यपुस्तकात आहेत तेच महत्त्वाचे असतील, पण जर कोणत्या ओळी विचारल्या तर आपण ज्या मागच्या व्हिडिओजमध्ये जो अर्थ बघितलाय कवितांचा, या गझलेचा असेल किंवा आणखी कोणत्या कवितांचा असेल, तो अर्थ नीट पुन्हा एकदा ऐका, कारण तो अर्थ अतिशय महत्त्वाचा आहे. त्या अर्थाच्या अनुषंगाने तुम्ही तुमचं उत्तर लिहू शकता. यापुढचा पाठ बघूयात आपण. यापुढचा पाठ म्हणजे संत एकनाथ महाराजांचं विंचू चावला हे भारुड. आता विंचू चावला या भारुडामध्ये बहुरूढ म्हणजे काय, तर ते भारुड. भारुड हे आध्यात्मिक रूपक आहे असं तुम्ही तुमच्या उत्तरात नमूद करू शकता. विंचू हे काम क्रोधाचं प्रतीक आहे. प्रत्येक माणसाच्या आयुष्यात काम, क्रोध, मद, मत्सर, मोह आणि आलस्य असे जे क्षणविकार कुठेतरी जमलेत, याच्यावर उपाय कोणता, तर तो म्हणजे सत्वगुण असं संत एकनाथ महाराज या ठिकाणी सांगू पाहतात. आणि तेव्हा मात्र दुर्गुणाला जर पळवून लावायचं असेल, दुर्गुणाची जर पूर्णपणे त्याचा नाश करायचा असेल, नेस्तनाबूत करायचं असेल, तर त्यासाठी सत्वगुणांचा म्हणजेच सात्विक गुणांचा, सद्गुणांचा अंगारा तुम्ही तुमच्या देही लावला पाहिजे, तुम्ही तुमच्या माथ्यावर लावला पाहिजे. आणि त्यासाठी इतकंच नाही तर संत एकनाथ महाराजांनी अंधश्रद्धेवर सुद्धा या ठिकाणी कोरडे ओढलेले आपल्याला पाहायला मिळतात. अंधश्रद्धा बिलकुलच कोणी मानू नका, अंधश्रद्धा ही पूर्णपणे शून्य असते, अशा प्रकारचा आशय ते या ठिकाणी देतात. आणि विंचू, इंगळी हे काम क्रोधाचं प्रतीक त्यांनी वापरलंय. जेव्हा विंचू माणसाला दंश करतो तेव्हा जो दाह त्याचा होतो, तशाच प्रकारे माणसाला जर काम आणि क्रोध, काम म्हणजे इच्छा, वासना, वाईट इच्छा, आणि क्रोध म्हणजे राग, ही जर तामसी वृत्ती माणसामध्ये जर बळावली तर माणूस सुद्धा तशाच प्रकारे बेताल होतो, माणूस अविचारी होतो. अशा प्रकारचा एक वस्तुपाठ त्यांनी या भारुडामधनं, या रचनेमधनं त्यांनी आपल्यापर्यंत पोहोचवला आहे. पुन्हा एकदा या ठिकाणी रसग्रहणाचा प्रश्न येऊ शकतो, खालील ओळींचा अर्थ स्पष्ट करा अशा प्रकारचा प्रश्न येऊ शकतो. आणि तेव्हा मात्र पुन्हा एकदा पाठ्यपुस्तकातलेच प्रश्न महत्त्वाचे असतील. या पुढचा पाठ म्हणजे रेशीमबंध. डॉक्टर यू.म. पठाण यांनी या रेशीमबंध पाठाच्या माध्यमातून आपल्याला एक वेगळं प्रकारचा आशय, म्हणजेच काय तर उत्तर रात्र, पहाट आणि सकाळ या 3 टप्प्यातले जे वातावरण आहे, निसर्गरम्य वातावरण, आल्हाददायी वातावरण, तेच त्यांनी या पाठाच्या माध्यमातून आपल्याला सांगितलेलं आहे. अर्थात की एक प्रकारचे आदी बंध कुठेतरी होते. वृक्ष, वेली, पाखरे या प्रत्येकाशी कुठेतरी एक ऋणानुबंध आहेत, आणि म्हणून पाठाचं शीर्षक सुद्धा रेशीमबंध आहेत. या पाठामध्ये सुद्धा पुन्हा एकदा आपल्याला बंध म्हणजे काय, कशाशी असतो, निशिगंध असेल, फुलं असतील, अशा प्रत्येकाशी पारिजातक असेल, गुलमोहर असेल, अशा प्रत्येकाशी त्यांनी एक वेगळा बंध साकार केलाय. आणि त्याचं चित्रण पुन्हा एकदा पाठाच्या माध्यमातून होत असतं. पाठामध्ये जे स्वमताचे प्रश्न आहेत ते सारेच महत्त्वाचे आहेत. वळूयात पुढच्या पाठाकडे. पुढची कविता म्हणजे डॉक्टर वसंत डहाके यांची समुद्र कोंडून पडला ही 9वी कविता आहे. समुद्र हा मानवी जीवनाचं प्रतीक असतो, आणि मानवी जीवनाचं प्रतीक असलेला हा समुद्र प्रत्येक म्हणजे उत्तुंग टोलेजंग इमारतींमध्ये माणसाच्या महानगरीमध्ये कशा प्रकारे गुंतून पडलाय, मर्यादेमध्ये अडकलाय, ज्यामध्ये मुलांना खेळायला अंगण नाहीये, बागडायला अंगण नाहीये. आणि हा समुद्र पूर्णपणे आता एक म्हणू शकतो की थकलाय, निराश झालेला आहे. कारण महानगरातली, शहरातली अवस्था ही इतकी बकाल झाली आहे की या बकाल अवस्थेमध्ये माणूस मात्र पूर्णपणे आता खचला आहे. खचला आहे म्हणण्यापेक्षा तुम्ही असं लिहू शकता की माणसाची अवस्था ही पूर्णपणे दयनीय अवस्था झाली आहे. आणि या दयनीय अवस्थेचा कुठेतरी लेखाजोखा हा समुद्र घेतोय, अशा प्रकारचा संदेश या कवितेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतो. पुन्हा एकदा रसग्रहणासाठी ही कविता अतिशय महत्त्वाची आहे.
बोलण्यासाठी ही कविता येतेच येते. समुद्र हा फक्त पाणी, अथांग जीवन याचंच प्रतीक नाही आहे, तर जीवनाचा जो प्रतीक आहे. आणि म्हणून पाणी आणि अथांग या सगळ्यासोबतच जीवन हे त्याचं कुठेतरी प्रतीक वसंत आबाजी डहाके यांनी प्रत्येक ओळीतनं मांडलेलं आहे. प्रस्तुत कविता विधनात्मक आहे, परंतु विधनात्मक असली तरीसुद्धा कवितेतला जो आशय आहे तो तितकाच गडद आणि तितकाच गहिरा आपल्याला पाहायला मिळतो. पुढचा पाठ दंतकथा. दंतकथेमध्ये वसंत सबनीस यांनी एक प्रकारे जो लेखाजोखा मांडलेला आहे, म्हणजे दंतकथा या शब्दाचा अर्थच मग एखादी आख्यायिका असं आपल्याला पाहायला मिळतो. परंतु दंतकथा इथे जो अर्थ तो म्हणजे दाताची कथा. आता प्रत्येक माणसाच्या आयुष्यात दाताचं दुखणं असतंच, परंतु वसंत सबनीस या लेखकाने मात्र या गोष्टीकडे पूर्णपणे एक नर्म विनोदी शैलीत त्यांनी बघितलेलं आहे. दाताच्या दुखण्यापेक्षा माणसाच्या स्वभावांवर त्यांनी जास्त प्रकाश टाकलेला आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. या पाठामध्ये सुद्धा जे जे प्रश्न स्वमतातले आहेत, अकरा विकरा दात आणि मग ते दाताच्या मुळाशी लाकूड तोड्या बसल्याने तोच कुठेतरी घाव घालतोय अशा प्रकारचे चित्रण असेल, आणि मग दात जेव्हा दुखतात तेव्हा कशी माणसाची वेदना होतात, माणसाची काय अवस्था होते, अशा प्रकारचे प्रश्न या पाठाच्या अनुषंगाने येऊ शकतात. या पुढची कविता ती म्हणजे आरशातली स्त्री. हिरा बनसोडे यांनी लिहिलेली ही कविता आरशातली स्त्री, अर्थात ही कविता रसग्रहणासाठी पुन्हा एकदा महत्त्वाची आहे. स्त्रीचं आधीचं सौंदर्य कसं होतं आणि आताचं सौंदर्य कसं आहे. नवयौवना अर्थात की अंतर्विरोध कुठेतरी आपल्याला पाहायला मिळतो की आधीची स्त्री ही पूर्णपणे एक यौवना होती, नवी तरुण होती, तेजाने ल्यालेली एक तरुणी होती, युवती होती. पण आता मात्र या संसारामध्ये गांजून गेलेली स्त्री पूर्णपणे आता एक निराश झाली आहे, हतबल झाली आहे, आणि आधीचं स्त्रीचं एक आयुष्य कुठेतरी आता पुन्हा एकदा काय म्हणू शकतो आपण की पिचून गेलंय, स्त्री ही भरडली गेली आहे. अशा प्रकारचं त्यांनी एक वस्तुपाठ किंवा एक संदेश हिरा बनसोडे यांनी केलाय. आणि म्हणून आरशातली स्त्री ही त्या बाहेर असलेल्या स्त्रीला कशा प्रकारे संदेश देते, कशा प्रकारे उमेद देते, अश्रूंना घे आणि त्या तळ्यामध्ये तू तिलांजली दे, अशा प्रकारचा एक संदेश जेव्हा ती देते तेव्हा मात्र प्रत्येक वाचकाच्या मनामध्ये एक नवी उमेद, म्हणजे प्रत्येक स्त्रीच्या मनामध्ये एक नवी उमेद येते, नवी उभारी येते, आणि मग ते आयुष्य अंतर्बाह्य पूर्णपणे एक भरून जातं. आणि हिरा बनसोडे यांनी त्या कवितेमध्ये त्याचं यश साधलेलं आहे. पुन्हा एकदा कवितेसाठी जे रसग्रहणाचा जो प्रश्न आहे जो पाठ्यपुस्तकात आला आहे, शिवाय जे प्रश्न स्वमतातले असतील तेही प्रश्न अतिशय महत्त्वाचे, कारण पद्यासाठी आणि रसग्रहणासाठी ही कविता अतिशय महत्त्वाची आहे. शेवटचा जो पाठ आहे पाठ्यपुस्तकातला तो म्हणजेच रंगरेषा व्यंगरेषा. मंगेश तेंडुलकर यांनी लिहिलेला हा पाठ अर्थात प्रत्येक मानवी मनाचा ठाव घेतो, कारण इथे या पाठामध्ये व्यंगचित्र ही एक निःशब्द भाषा आहे, आणि निःशब्द भाषा असून सुद्धा मानवी मनामध्ये एक वेगळं भावविश्व निर्माण करणारी हे चित्र किंवा ही भाषा आपल्या प्रत्येक वाचकाचा असेल, प्रत्येक विद्यार्थ्याचा असेल, विद्यार्थिनीचा असेल, एक वेगळा संदेश देते. कारण स्त्री भ्रूणहत्या असेल किंबहुना व्यंगचित्र पाहायला आलेले शेतकरी असेल, या प्रत्येक पात्रातनं, व्यक्तिचित्रणातनं एक वेगळा आशय कुठेतरी आपल्याला पाहायला मिळतो. त्यासोबतच एखादी स्त्री, म्हणजे त्यांनी म्हटलंय की परिणामकारकरित्या त्यांनी जो एक आशय मांडलाय आई, हे आईचा कुठेतरी गाभा सुद्धा रंगरेषा व्यंगरेषा या पाठाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतो. त्यामुळे मंगेश तेंडुलकर यांनी पाठाच्या माध्यमातून जो संदेश दिला तो असा आहे की जर चांगलं व्हायचं असेल, चांगलं घडायचं असेल, विकसित व्यंगचित्रकार व्हायचं असेल तर वेळीच मार्गदर्शकाचं मार्गदर्शन घेणं महत्त्वाचं आहे, आणि यासाठी सुद्धा स्वमतातले जे प्रश्न आहेत ते पुन्हा एकदा महत्त्वाचे असतील. आता कथेचा जो पुढचा भाग आहे साहित्य प्रकार, त्यातली जी पहिली कथा आहे ती म्हणजे अनुची कथा, अर्थात वपू काळे यांची शोध ही कथा अतिशय महत्त्वाची आहे. अनु हे पात्र महत्त्वाचं. आता आपण कोणते प्रश्नांवर कसे कसे प्रश्न येतील त्याची चर्चा मात्र करूया. पाठाचा भाग पद्य गद्य पूर्ण संपलंय. कथेमध्ये काय महत्त्वाचं आहे? 2 कथा आहेत, शोध आणि गणी. तुम्ही एक कथा जरी केलीत तरी सुद्धा पुरेसा आहे, गरजेचं नाही की दोन्हीच कथा केल्याच पाहिजे.
शोध करायची असेल तर शोधमध्ये जेवढे प्रश्न आहेत ते परफेक्ट करा आणि ज्या प्रश्नांची चर्चा अगदी आपण सुरुवातीला केली होती, म्हणजे ब्राईट जेन एज्युकेशनच्या चॅनलवर जाऊन तुम्ही अगदी सुरुवातीचे व्हिडिओज जर बघितले तर तेव्हा जे प्रश्न मी तुम्हाला पोहोचवले तुमच्यापर्यंत ते प्रश्न अतिशय महत्त्वाचे आहेत. मग त्यामध्ये कोणते कोणते प्रश्न येऊ शकतात? अणूचं स्वभावचित्र रेखाटा हा प्रश्न येऊ शकतो. टॅक्सीवाला ड्रायव्हर या पात्रावर प्रश्न येऊ शकतो. जगाकडे पाहण्याचा मला एक चष्मा हवाय हा अणूवर प्रश्न येऊ शकतो. हे सगळेच प्रश्न अतिशय महत्त्वाचे आहेत. त्यासोबतच शोध या कथेची शीर्षकाची समर्पकता अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. हा प्रश्न महत्त्वाचा आहे. त्यामुळे हे सगळेच प्रश्न महत्त्वाचे आहेत. शोध नेमकं काय आहे, कशाभोवती आहे, 1 रुपयाच्या नोटेचा शोध आणि त्यामागे आलेली सगळी पात्र, मग त्या अणू ही मुख्य नायिका असेल, टॅक्सी ड्रायव्हर असेल, भिडे दाम्पत्य असेल, त्यानंतर टॅक्सीवाल्याची मुलगी असेल, ही सगळीच पात्र इथे महत्त्वाची वाटतात आपल्याला. गढी पुढची जी कथा आहे, गढी कथेमध्ये सुद्धा आपल्याला एक वेगळा आशय पाहायला मिळतो की गावचं ग्रामीण शैली काय आहे, ग्रामीण जीवन काय आहे आणि मग ती गढी कशा प्रकारे ढासळत जाते. स्वातंत्र्यानंतर एक वेगळं आधुनिकीकरणाकडे सगळा काळ जातो आणि या काळामध्ये मग ती नदी असेल, वाद नदी असेल, वडाचं झाड असेल, गढी असेल, ही सगळीच प्रतीकं जी आली आहेत ती प्रतीकं कशा प्रकारे ढासळत जातात याचं कुठेतरी वस्तुपाठ आपल्याला पाहायला मिळतं. आणि त्यासोबतच कथेचं वैशिष्ट्य असतं ते म्हणजे त्यांनी बोलीभाषेचा वापर चांगल्या प्रकारे केला आहे. वऱ्हाडी बोलीचा वापर त्यांनी उत्तम प्रकारे वैदर्भी बोलीचा वापर त्यांनी उत्तम प्रकारे केला आहे. वैदर्भी बोली म्हणजे विदर्भातल्या बोलीचा वापर त्यांनी केला आहे. त्यामुळे सुंदर कथा आहे ती. पण माझं असं म्हणणं असं की एकतर शोध करा किंवा गढी करा, पण शोध करताय तर परफेक्ट करा आणि गढी करताय तर परफेक्ट करा. कारण 2-2 मार्कांचे प्रश्न असणार आहे, म्हणजे 4 प्रश्न असणार आहे. 4पैकी 2 तुम्हाला सोडवायचे फॉर 2 मार्क्स. त्यामुळे 2 प्रश्न शोध कथेवर येतील, 2 प्रश्न गढी कथेवर येतील. पुढचा जो भाग आहे उपयोजित लेखनातला तो म्हणजे मुलाखत, माहितीपत्रक, वृत्तलेख आणि अहवाल लेखन. मुलाखतीमध्ये कोणकोणते प्रश्न महत्त्वाचे असतील? मुलाखतीची पूर्वतयारी महत्त्वाचं आहे, मुलाखतीचा हेतू महत्त्वाचा आहे, मुलाखतीचा समारोप महत्त्वाचा आहे, मुलाखत घेताना कोणती काळजी घ्यायची हा प्रश्न महत्त्वाचा आहे. आणि या सगळ्याच प्रश्नांची चर्चा आपण केली होती मागच्या सेशन्समध्ये, व्हिडिओजमध्ये. ते व्हिडिओज पुन्हा एकदा नक्की बघा, फार मदत होईल तुम्हाला त्या व्हिडिओजची. त्यानंतर पुढचा जो टप्पा आहे तो म्हणजे माहितीपत्रकाचा. माहितीपत्रकाची उपयुक्तता काय हा प्रश्न महत्त्वाचा आहे. माहितीपत्रकाचं स्वरूप काय हे महत्त्वाचं आहे. माहितीपत्रकाच्या रचनेची वैशिष्ट्य कोणकोणती आहेत, मग त्यामध्ये आकर्षक मांडणी येते, भाषाशैली येते, हे महत्त्वाचं आहे. त्यामुळे सगळेच प्रश्न जे पाठ्यपुस्तकात आहेत ते तर महत्त्वाचे आहेतच, पण त्यासोबतच जे प्रश्न ब्राईट जेन एज्युकेशनच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवले होते त्या प्रश्नांचाही पुन्हा एकदा सराव करा. कारण बोर्डामध्ये शक्यता जास्त आहे जे प्रश्न आमच्याकडनं तुमच्यापर्यंत पोहोचले आहेत ते तर आहेतच, शिवाय पाठ्यपुस्तकातले प्रश्न, जेणेकरून उपयोजित लेखनातला पहिला 2 मार्कांचा प्रश्न, 4 मार्कांचा प्रश्न तो आणि पुढचा 10 मार्कांचा प्रश्न तो, असे मिळून 14 मार्कांचा एक पूर्ण भाग त्या ठिकाणी येतो. आता इथे सुद्धा 4 घटक आहेत: मुलाखत, माहितीपत्रक, वृत्तलेख आणि अहवाल. यापैकी 2 घटक जरी केले तरीही चालणार आहे. कारण पहिल्या प्रश्नामध्ये तुम्हाला 4 प्रश्न विचारले जातात, एक मुलाखतीवर, एक माहितीपत्रकावर, एक अहवाल आणि एक वृत्तलेख. 2 तुम्हाला सोडवायचे असतात 4 मार्कांसाठी, ते तुम्ही कुठलेही करा. त्यासोबतच पुढचा मुद्दा तो म्हणजे 10 मार्कांचा. इथे सुद्धा मुलाखत, माहितीपत्रक, अहवाल आणि वृत्तलेख यांचे मुद्दे दिले जातात आणि या मुद्द्यांना धरून तुम्हाला एक 5 मार्कांचं उत्तर फॉर्म करायचं आहे. आणि मग इथे 2 प्रश्न सोडवायचे आहेत. पहिल्या प्रश्नाला 5, दुसऱ्या प्रश्नाला 5, असे मिळून ते 10 मार्कांचा एक पूर्ण तो प्रश्न आहे ते त्या ठिकाणचा. त्यामुळे 10 आणि वरचे 4 असे मिळून तर 14 मार्कांचा पूर्ण प्रश्न आहे. आता शेवटचे जे 2 घटक आहेत ते म्हणजे अहवाल आणि वृत्तलेख. याच्यामध्ये काय महत्त्वाचं आहे? अहवालाचं स्वरूप काय, अहवाल म्हणजे काय, अहवालाची उपयुक्तता काय, अहवालाची भाषा काय असायला पाहिजे, वास्तवाचा काय म्हणू शकतो आपण, अहवाल हा एक लेखन, वास्तविक लेखन म्हणजेच अहवाल हा एक अतिशय महत्त्वाचा टप्पा आहे. हे का वास्तविक लेखन झालं पाहिजे हे महत्त्वाचं आहे. त्यामुळे जेवढे प्रश्न पुस्तकात आहेत ते तर असतीलच, मगाशी म्हटल्याप्रमाणे पुन्हा एकदा जे प्रश्न चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवले ते प्रश्न. शेवटचं वृत्तलेख.
आता वृत्तलेख म्हणजेच काय? वृत्तलेखामध्ये कोणते प्रश्न महत्त्वाचे आहेत? बातमी आणि वृत्तलेख यातला फरक महत्त्वाचा आहे. वृत्तलेखाची उपयुक्तता काय? वृत्तलेख म्हणजे काय? हे प्रश्न महत्त्वाचा आहे. आता वृत्तलेख आणि बातमी दोघांमध्ये फरक आहे. वृत्तलेखामध्ये आपण आपल्या भाषेचं स्वातंत्र्य वापरू शकतो, बातमीमध्ये तसं नाही आहे. बातमीमध्ये जे घडलं तेच लिहिणं अतिशय गरजेचं आहे. वृत्तलेखामध्ये आपण बोलीभाषेचा वापर करू शकतो, अलंकारिकता चालू शकते, त्यासोबतच लालित्यपूर्ण शैली चालू शकते. त्यामुळे सगळे मुद्दे उत्तरामध्ये येऊ देत. आणि म्हणून जे पाठ्यपुस्तकातले जे प्रश्न आहेत वृत्तलेखाच्या अनुषंगाचे ते तर असतीलच. आणि मगाशी म्हटल्याप्रमाणे पुन्हा एकदा मी सांगतो की जे आमच्याकडनं तुमच्यापर्यंत जे प्रश्न पोहोचवले गेले त्या प्रश्नांचाही पूर्णपणे सराव करा. आता व्याकरणाचा भाग आपण पूर्ण घेतलेला आहे, त्यामुळे त्याची आता गरज नाही आहे, कारण त्याचे सविस्तर व्हिडिओ हे लवकरच तुमच्यापर्यंत पोहोचले गेले असतीलच अर्थात. आणि निबंधामध्ये कोणते विषय येऊ शकतात? तर त्यामध्ये एकतर माझा आवडता नेता किंवा अभिनेता असा विषय येऊ शकतो, माझा आवडता ऋतू, आई वडील अशावर येऊ शकतो, की उत्साहाचा झरा म्हणजे आई, किंबहुना मी रस्ता बोलतोय, मी फळा बोलतोय, मी पुस्तक बोलतोय, मी शाळेचं मैदान बोलतोय, मी कॉलेजचं मैदान बोलतोय, अशा प्रकारे येऊ शकतो. मराठी शाळा संपल्या तर, मराठी शाळा बंद पडल्या तर, अशा प्रकारचा विषय येऊ शकतो. किंबहुना एक वैचारिक जर आपण बघायचं झालंच तर त्यामध्ये ग्रंथ हेच गुरु, पाणी हेच विश्व, किंबहुना माणसाचं आयुष्य, विद्यार्थ्यांपुढील आव्हानं कोणती आहेत, विज्ञान शापकी वरदान, सोशल मीडिया शापकी वरदान, किंबहुना त्यासोबतच आजची आव्हानं कोणती विद्यार्थ्यांच्या समोर, असे कोणतेही येऊ शकतात. त्यामुळे गरजेचं नाही की यातलेच येतील, पण यातले येण्याची शक्यता सुद्धा आहे, कारण छत्री बोलते असं येऊ शकतं. आत्मवृत्तामध्ये काही येऊ शकतं. आणि मी तर म्हणेल एकतर आत्मवृत्त अटेम्प्ट करा किंबहुना वैचारिक अटेम्प्ट करा. त्यामुळे सगळ्याच गोष्टींचा आपण लेखाजोखा या ठिकाणी घेतला आहे. गद्य, पद्य, व्याकरण असेल, उपयोजित लेखन असेल, साहित्य प्रकार कथा असेल आणि शेवटी निबंधाचा प्रकार असेल, सगळ्याच गोष्टींचा आपण लेखाजोखा घेतलेला आहे. तुमची परीक्षा 12 तारखेला आहे. 12 तारखेचा दिवस अतिशय महत्त्वाचा असेल. अर्थात तुम्ही तुमचा बेस्ट नक्कीच देणार आहात. आणि अर्थात या सगळ्याच गोष्टीविषयी आपण जी चर्चा केली त्या सगळ्याचाच फायदा तुम्हाला होणार आहे. पेपर नीट लिहा. आमच्या संपूर्ण टीमकडनं, माझ्याकडनं आणि अर्थात सगळ्यांच्याचकडनं तुम्हा सर्वांना 12वी बोर्डाच्या मराठी पेपरसाठी मनःपूर्वक शुभेच्छा. जाता जाता फक्त इतकंच, नवलाख तळपती दीप विजेचे येथ, उतरली तारका दळे जणू नगरात, परिस्मरते आणिक करते व्याकुळ जेव्हा, त्या माझ घरातील मंद दिव्याची वात. मला असं वाटतं की या सगळ्याच घटकांना त्या मंद दिव्यातल्या वातीचा अर्थ आहे. आणि अर्थात उद्याचं यश हे तुमचं असणार आहे. त्यासाठी आज नक्की मेहनत करा. पूर्णपणे आशा आहे, पूर्णपणे खात्री आहे की मराठीमध्ये नवा उच्चांक तुम्ही सर्व विद्यार्थी गाठणार आहात. आणि अभिजात भाषेला एक नवा दर्जा हा उद्याच्या जगाला, उद्याच्या भविष्याला हा तुम्ही आणि तुमच्याकडे नक्कीच मिळेल असा आशावाद. मनःपूर्वक धन्यवाद. जय मराठी.